नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती असेल, पण काही मुलांचे मला मेसेज येत आहेत की मॅडम, महाराष्ट्रामध्ये आपले जे CET सेल आता चालू झालेलं आहे, त्याचे फॉर्म अगदी रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत आणि त्यामध्ये पूर्ण डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे आणि कोणत्या डॉक्युमेंट्सवरती आपल्याला ॲटेस्टेशन पाहिजे किंवा कोणत्या ह्याच्यावरती नाही पाहिजे. त्याच्याबद्दल खूप सारे मला मेसेजेस येत आहेत की अगदी त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की महाराष्ट्र स्टेटमध्ये 2024मध्ये ॲटेस्टेशन म्हणजे काय, ह्याच्याबद्दल थोडक्यात जस्ट शॉर्टमध्ये मी सांगणार आहे. तर व्हॉट इज मीन बाय ॲटेस्टेशन ऑफ डॉक्युमेंट्स, तर कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्सवरती तुम्हाला ॲटेस्टेशन पाहिजे असतं कंपल्सरी आणि कोणत्या ह्याच्यावरती नसतं, तर हे अगदी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, मी एक सॅम्पल काढलेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट्स आहे आणि हे झेरॉक्स कॉपी आहे. त्याच्यावरती हे अटेस्टेड असं काढलेलं आहे, काढलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता, हे नोटरी असं दिलेलं आहे आणि तिथे जे आपले गव्हर्नमेंट सर्वंट असतात किंवा गॅजेटेड ऑफिसर असतात त्याच जणांचं, त्या सरांचंच फक्त इथे जे आपले जे डॉक्युमेंट्स आहेत झेरॉक्स कॉपी, त्याच्यावरती ॲटेस्टेशन घ्यावं लागतं. कारण अदरवाईज प्रायव्हेटचं किंवा दुसऱ्या ह्यांचं चालत नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर तुम्ही जेव्हा केव्हा तुमच्या डॉक्युमेंट्सवरती ॲटेस्टेशन करता त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टन्स आहे. अगदी जस्ट क्वालिफाय किंवा जस्ट जॉबवाले आहेत त्यांचं तुम्हाला चालत नाही. तिथे गव्हर्नमेंट सर्वंटच पाहिजे आणि किंवा ते गॅजेटेड ऑफिसर पाहिजेत, तरच तुम्हाला तिथे तुम्हाला ते डॉक्युमेंट्सवरती ते मान्य करतात. ओके, तर हे तुम्ही पाहू शकता, हे नोटरीचं आहे, तिथं स्टॅम्प दिलेला आहे आणि हे एकदम म्हणजे एकदम लिगली आणि कुणाचं पाहिजे अगदी तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे मी तुम्हाला असे 2-3 सॅम्पल दाखवते म्हणजे लक्षात येईल. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. इथेही तुम्ही पाहू शकता, हे मी पूर्ण सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी आणि अँड डोमेसाईल हे आहे, हे झेरॉक्स कॉपी आहे डॉक्युमेंट्सची. त्याच्यावरती पण इथे पूर्णपणे अगदी ट्रू तुम्ही पाहू शकता, इथे अटेस्टेशन केलेलं आहे आणि हे ट्रू कॉपी आहे आणि त्याच्यावरती हे कशाप्रकारे केलेलं आहे आणि कुठल्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला डॉक्युमेंट्सवरती ॲटेस्टेशन करावं लागतं, तर हे लक्षात घ्या. महत्त्वाचा मुद्दा, जे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतात त्यावरती ॲटेस्टेशन करायचं नसतं, फक्त झेरॉक्स कॉपीवरतीच तिथे ॲटेस्टेशन लागत असतं. ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, आणि हे पूर्णपणे मी काढलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता, तहसीलदार कार्यालयाची एक वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे. हे अशी झेरॉक्स कॉपी आहे. तर तिथेही त्यांनी असे पूर्णपणे ॲटेस्टेशन करून आणलेलं आहे. तर ह्याप्रमाणे असं विद्यार्थ्यांनी करून घ्या तुमच्या डॉक्युमेंट्सवरती, की म्हणजे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस काही अडथळा येणार नाही. आणि हे CET फॉर्म जो आहे त्याच्यावरती करायची गरज नाही. तर कुठल्या कुठल्या फॉर्मवरती अगदी करायची गरज नसते, तेही तुम्हाला मी या स्क्रीनच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. जे CETचे असतात, जसं की फॉर एक्झाम्पल नीट UGचं ॲडमिट कार्ड आहे, त्यावरती पण गरज नाही. नीट UG ॲप्लिकेशन फॉर्म असतो त्याच्यावरती पण गरज लागत नाही. नीट UGचा जो स्कोअर कार्ड आहे त्याच्यावरती पण गरज लागत नाही. किंवा ॲडमिशन लेटर किंवा तुमचं अलॉटमेंट लेटर जेव्हा येईल आपल्या ॲडमिशनच्या वेळेस, त्याच्यावरती पण गरज लागत नाही. आणि CET सेल ॲप्लिकेशन फॉर्म किंवा फी रिसिप्ट असते त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ॲटेस्टेशनची गरज लागत नाही. तर हे 5-6 जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती ऑलरेडी ते वेबसाईटवरून आपल्याला आलेले असतात, त्यामुळे त्या डॉक्युमेंट्सवरती तुम्हाला ॲटेस्टेशनची गरज भासत नाही. तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आहे, तुमचं कास्ट व्हॅलिडिटी आहे, त्याची जे झेरॉक्स कॉपी आहे ते, किंवा आपलं सर्टिफिकेट ऑफ एज अँड नॅशनॅलिटी अँड डोमेसाईल हे जे आहेत तर तुमचे डॉक्युमेंट्स, त्याच्यावरती झेरॉक्स कॉपीवरती तुम्हाला ॲटेस्टेशनची गरज भासते. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला मेसेज होते की मॅडम, व्हॉट इज मीन बाय ॲटेस्टेशन ऑफ डॉक्युमेंट्स, म्हणजे कोणत्या ह्याच्यावरती तुम्हाला गरज आहे. तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ सांगितलेला आहे. महाराष्ट्र स्टेटमध्ये 2024मध्ये आता ॲडमिशनच्या वेळेस ॲटेस्टेशन कशावरती पाहिजे आणि म्हणजे काय, ह्याच्याबद्दल शॉर्टमध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, हे अशा प्रकारे पूर्णपणे झेरॉक्स कॉपीवरती आपले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरती अटेस्टेशन करून घ्यायचे असतात. एवढंच या निमित्तानं आज मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला होता. तर ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, की त्यांनाही लक्षात येईल की कोणत्या डॉक्युमेंट्सवरती अटेस्टेशन पाहिजे किंवा कशावरती नाही, आणि कुठल्या ह्याच्यावरती ओरिजिनल डॉक्युमेंट्सवरती अटेस्टेशन लागत नाही. परत एकदा मी सांगते, फक्त तुम्हाला झेरॉक्स कॉपी जे असतात आपले डॉक्युमेंट्स त्याच्यावरतीच तुम्हाला अटेस्टेशनची गरज लागत असते आणि ते पण तुम्हाला तिथे गव्हर्नमेंट
च्याच सरांचीच तुम्हाला तिथे अटेस्टेशन लागू होतं आणि मान्य होतं किंवा गॅझेटेड ऑफिसर पाहिजे तर. ओके, एवढंच आहे निमित्तानं आज आम्ही व्हिडिओ घेऊन आलेले होते. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.